श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या 28 ऑगस्ट रोजी शुक्रवारी आहे रक्षाबंधन हा सण. रक्षाबंधन हा सण बहीण भावांच्या अतूट नात्याचा आणि प्रेमाचा तसंच जिव्हाळ्याचा सण आहे. यंदा 2026 या वर्षी आपल्याला रक्षाबंधन हे नेमकं 27 ऑगस्ट रोजी साजरं करायचं आहे की 28 ऑगस्ट रोजी साजरं करायचं आहे. त्याचप्रमाणे यंदा रक्षाबंधनासाठी भावाला राखी बांधताना कोणता शुभ मुहूर्त आहे आणि भद्रा काळ कोणता आहे, त्याचप्रमाणे कोणत्या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या भावाला राखी बांधायची आहे आणि तसंच कोणता राहू काळ टाळून आपल्याला भावाला राखीही बांधायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याचप्रमाणे यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहण हे सुद्धा असणार आहे. तर हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे की नाही आणि या चंद्रग्रहणाचं सावट हे रक्षाबंधन या सणावर आहे की नाही, अशी संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर रक्षाबंधन हे आपल्याला नेमकं कधी साजरं करायचं आहे आणि कोणत्या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या भावाला राखी बांधायची आहे, याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. म्हणजे तुम्हाला रक्षाबंधन या सणाची संपूर्ण माहिती मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा रक्षाबंधन हा सण अगदी आनंदाने साजरा करू शकतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधन हा सण अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो आणि यावर्षी रक्षाबंधन हा सण 28 ऑगस्ट रोजी आहे. रक्षाबंधनाचा सण हा भाऊ बहिणींमधील प्रेम आणि नात्याचे प्रतीक मानला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी तसंच त्याच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करतात. पण रक्षाबंधन हा सण साजरा करत असताना काही चुका या आपल्याला टाळायच्या आहेत. अशा काही चुका आहेत की ज्या आपल्याला चुकूनही रक्षाबंधन या सणाच्या दिवशी करायच्या नाही आहेत. म्हणजे जेणेकरून या चुका जर आपण रक्षाबंधन या सणाच्या दिवशी टाळल्या तर आपल्या भावाला दीर्घायुष्य हे प्राप्त होईल आणि त्याला सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आयुरारोग्य हे प्राप्त होईल. त्याचप्रमाणे रक्षाबंधनाच्या सणाला भावाला राखी बांधताना आपल्याला एक मंत्र हा म्हणायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या भावाचं सदैव संरक्षण होईल. तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की रक्षाबंधनाला आपल्याला चुकूनही कोणत्या चुका या करायच्या नाही आहेत आणि भावाला राखी बांधताना कोणता मंत्र हा आपल्याला म्हणायचा आहे आणि तसंच राखी बांधताना आपल्याला किती गाठी या मारायच्या आहेत आणि रक्षाबंधन या सणाला आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे, अशीच अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा या चुका रक्षाबंधनाच्या सणाला रक्षाबंधन हा सण साजरा करताना अवश्य टाळा. आपण आपल्या भावाला राखी बांधू तेव्हा त्या राखी बांधताना आपल्याला किती गाठी मारायच्या आहेत याबद्दल सुद्धा आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये काही महत्त्वपूर्ण माहितीही देण्यात आलेली आहे. याबद्दल सुद्धा काही महत्त्वाचे नियम हे सांगण्यात आलेले आहे. तर आपण राखी बांधतो तेव्हा आपल्याला त्या राखीला किती गाठी मारायच्या आहेत याबद्दलही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे आणि म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा. तर सर्वात आधी आपण रक्षाबंधन या सणाला आपल्याला कोणत्या चुका या टाळायच्या आहेत हे जाणून घेऊया. वास्तुशास्त्रानुसार काही चुका या रक्षाबंधनाला करणं अत्यंत चुकीचं मानलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार रक्षाबंधनाला काही गोष्टींची काळजी घेणं हे सांगण्यात आलेलं आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही सांगण्यात आलेली आहे ती म्हणजेच भद्रा काळामध्ये चुकूनही राखी आपण आपल्या भावाला बांधू नये असं सांगण्यात आलेलं आहे. भद्रा काळामध्ये आपण जर आपल्या भावाला राखी बांधली तर त्याचे वाईट दुष्परिणाम हे आपल्या भावाच्या आयुष्यावर होत असतात. त्यामुळे भद्रा काळ सोडून तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकतात, पण भद्रा काळामध्ये चुकूनही आपण आपल्या भावाला राखीही बांधायची नाही. तसंच आपल्या भावाला राखी बांधल्यानंतर आपला भाऊ हा मग छोटा असो किंवा मोठा असो, कोणती ना कोणती भेटवस्तू ही तो आपल्या बहिणीला देतच असतो. पण वास्तुशास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी टोकदार वस्तू या चुकूनही भावाने आपल्या बहिणीला भेट म्हणून देऊ नये असं सांगण्यात आलेलं आहे. मग यामध्ये कैची, चाकू यासारख्या काही टोकदार वस्तू आहेत, धारदार वस्तू आहेत, तर त्या वस्तू चुकूनही तुम्ही तुमच्या बहिणीला भेट म्हणून देऊ नका. कारण या वस्तू ज्या आहेत
तर त्या वस्तू कापण्याचं चिरण्याचं काम करत असतात. आणि रक्षाबंधनाच्या सणाला आपण आपल्यातला गोडवा वाढावा याकरता हा सण साजरा करत असतो. बहीण भावांचं नातं हे अखंड राहावं याकरताच हा सण साजरा केला जात असतो. आणि याच दिवशी जर अशा टोकदार धारदार वस्तू, चिरणाऱ्या कापणाऱ्या वस्तू जर भेटवस्तू म्हणून जर भावाने बहिणीला दिली तर त्याचा त्या दोघांच्याही नात्यावर वाईट प्रभाव हा पडत असतो. त्यामुळे अशा वस्तू चुकूनही तुम्ही तुमच्या बहिणीला भेटवस्तू म्हणून देऊ नका. मग यामध्ये आरसा, फोटो फ्रेम यासारख्या वस्तूसुद्धा भेटवस्तू म्हणून तुम्ही देऊ नका. त्याऐवजी तुम्हाला दुसऱ्या कुठल्या वस्तू या तुमच्या बहिणीला भेटवस्तू म्हणून द्यायच्या असतील तर तुम्ही त्या देऊ शकतात. पण अशा टोकदार धारदार वस्तू, चिरणाऱ्या किंवा कापणाऱ्या किंवा आरसा, काच असलेली वस्तू, फोटो फ्रेम ही सुद्धा तुम्ही तुमच्या बहिणीला चुकूनही भेटवस्तू म्हणून देऊ नका. त्याचप्रमाणे रक्षाबंधनाचा सण साजरा करत असताना भावाने किंवा बहिणीने चुकूनही काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे नाही आहेत. त्याऐवजी तुम्ही इतर दुसऱ्या कुठल्याही रंगाचे कपडे घालू शकतात. पण काळ्या रंगाचे कपडे चुकूनही तुम्ही रक्षाबंधनाचा सण हा साजरा करत असताना घालू नका. काळा रंग हा नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो, अशुभ मानला जातो. आणि या रंगाचे कपडे घालून जर तुम्ही हा सण साजरा केला तर त्याचा तुमच्या आयुष्यावर सुद्धा आणि तुमच्या नात्यावर सुद्धा नकारात्मक परिणाम हा होत असतो. आणि म्हणून चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालून तुम्ही रक्षाबंधनाचा सण हा साजरा करू नका. त्याचप्रमाणे रक्षाबंधनाचा हा सण पवित्र असा सण आहे आणि या दिवशी चुकूनही तुम्ही नॉनव्हेज हे खाऊ नका. त्याचप्रमाणे कुठलंही व्यसन हे या दिवशी चुकूनही करू नका. या दिवशी असं करणं अशुभ मानलं गेलेलं आहे. त्याऐवजी या दिवशी सात्विक पदार्थांचं सेवन हे तुम्ही करा. रक्षाबंधनाचा हा सण नात्यांमध्ये गोडवा वाढवणारा सण आहे आणि म्हणून या दिवशी चुकूनही नॉनव्हेज हे खाऊ नका किंवा कुठलंही व्यसन हे चुकूनही करू नका. आणि तसंही आता श्रावण महिना हा सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण मांसाहार हा करत नसतो. आणि म्हणून रक्षाबंधनाचा हा सण साजरा करत असताना सुद्धा आपल्याला नॉनव्हेज हे चुकूनही करायचं नाही आहे. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्षाबंधनाचा हा सण साजरा करत असताना दिशेला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे रक्षाबंधनासारखा हा सण साजरा करत असताना वायव्य दिशेला बसू नये असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याऐवजी तुम्ही राखी बांधताना उत्तर किंवा पूर्व दिशेकडे तोंड करून राखीही तुमच्या भावाला बांधू शकतात. सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे रक्षाबंधनाचा सण साजरा करताना आपण आपल्या भावाला राखी बांधण्याच्या आधी सर्वात प्रथम आपल्या देवघरामध्ये जे काही देव आहेत तिथे आपल्या देवांना राखी बांधायची आहे आणि त्यांना अक्षता लावून टिळा लावून आपण त्यांना राखी बांधायची आहे आणि त्यांचं औक्षण करायचं आहे. आणि त्यानंतर एखाद्या मिठाईचा नैवेद्य हा त्यांना अर्पण करायचा आहे आणि यानंतरच आपण आपल्या भावाला राखी बांधायची आहे. मग इथे तुम्ही देवघरातल्या देवांना सुद्धा राखी बांधू शकतात आणि तसंच मंदिरामध्ये आणि स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये जाऊनसुद्धा सर्वात प्रथम त्यांनासुद्धा तुम्ही राखीही बांधायची आहे. आणि जर तुम्हाला केंद्रात जाणं शक्य नसेल तर तुमच्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या फोटोला किंवा मूर्तीला तुम्हाला सर्वात प्रथम राखी बांधायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला तुमच्या भावाला राखी बांधायची आहे. ही अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे आणि ही गोष्ट आपल्याला सर्वांना आवर्जून करायची आहे. त्याचप्रमाणे रक्षाबंधनाचा हा सण साजरा करताना भावाला राखी बांधताना आपल्या भावाच्या डोक्यावर टोपी ही असलीच पाहिजे. आपल्या भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याचे डोके हे रुमाल किंवा टोपीने नक्की झाका आणि त्यानंतरच आपल्या भावाला कुंकवाचा टिळा आणि अक्षदा या आपल्याला लावायच्या आहेत आणि त्यानंतर भावाला राखी बांधायची आहे. अक्षदा लावताना त्या अशा आपल्याला घ्यायच्या आहेत की तांदूळाचा दाणा हा कुठेही तुटलेला नसेल, अखंड दाणा असेल अशीच अक्षदा किंवा तांदूळ आपल्याला आपल्या भावाच्या कपाळाला लावायची आहे. कुठेही तुटलेला किंवा खंडित झालेला तांदळाचा दाणा तुम्ही तुमच्या भावाच्या कपाळाला चुकूनही लावू नका. असा तुटलेला तांदूळ किंवा अक्षदा हे भावाच्या कपाळाला लावणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे ही चूक तुम्ही रक्षाबंधन या सणाच्या दिवशी चुकूनही करू नका. आपल्या भावाला राखी बांधताना आपलं आणि भावाचं तोंड हे चुकूनही दक्षिण दिशेकडे येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि आपण जेव्हा आपल्या भावाला राखी बांधू तर तेव्हा त्या राखीला आपल्याला किती गाठी या मारायच्या आहेत तर आपण आपल्या भावाच्या उजव्याच हाताला नेहमी राखी बांधायची असते. उजवा हात कर्माशी संबंधित आहे आणि त्यामुळे या हातावरच आपल्याला राखी बांधणं हे शुभकारक मानलं जातं. तर ही राखी बांधताना आपल्याला त्या राखीला किती गाठी मारायच्या आहेत तर राखी बांधताना 3 गाठी मारणं हे शास्त्रामध्ये शुभकारक मानलं गेलं आहे. आणि या 3 गाठींचे सुद्धा अर्थ आहेत तर ते असे आहेत. राखीमध्ये पहिली गाठी भावाच्या दीर्घायुष्यासाठी असते आणि दुसरी गाठ ही स्वतःच्या म्हणजेच बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी असते आणि तिसरी गाठ ही भाऊ बहिणींच्या नात्यांमधील बळकटी
गाठीही बांधली जावी यासाठी तिसरी गाठी मारली जाते। या राखीच्या या 3 गाठी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना समर्पित आहेत आणि यामुळे बहीण भावांचे नातेसुद्धा घट्ट होत असते। त्यामुळे बहिणीने कधीही भावाला राखी बांधताना नेहमी 3 गाठी या मारल्या पाहिजेत। आणि त्याचप्रमाणे आपण जेव्हा आपल्या भावाला राखी बांधू तर तेव्हा आपल्याला एक मंत्र हा म्हणायचा आहे आणि हा मंत्र असा आहे, येन बद्धो बलिराजा दानवेंद्र महाबलहा तेन त्वां प्रतिबंधात्मी रक्षेमा चलमाचल। तर असा हा मंत्र आपल्याला भावाला राखी बांधताना किंवा औक्षण करताना म्हणायचा आहे आणि हा मंत्र मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देते, तिथे बघून तुम्ही तो म्हणू शकतात। हा मंत्र म्हणून आपण आपल्या भावाच्या हातावर एक प्रकारे रक्षासूत्रच बांधत असतो आणि या मंत्राचा अर्थ असा आहे की ज्या रक्षासूत्राने बलाढ्य महाबली राजा हे बळीला बांधले गेले होते त्याच मंत्राने रक्षासूत्राने मी तुला बंधनात बांधते। मी तुझ्या मनगटावर हा पवित्र धागा बांधत आहे जो राजा बळीच्या रक्षणासाठी बांधला होता आणि हाच पवित्र धागा तुझेही सदैव रक्षण करेल, तुला प्रत्येक संकटापासून वाचवेल, असा या मंत्राचा अर्थ आहे। राखी ही फक्त राखी नसून ते एक प्रकारे रक्षासूत्र आहे आणि हे रक्षासूत्र हा मंत्र म्हणूनच आपण आपल्या भावाच्या मनगटावर बांधल्यामुळे आपल्या भावाचं प्रत्येक संकटापासून संरक्षण होत असतं आणि म्हणूनच राखी बांधताना हा मंत्र म्हणण्याचं विशेष महत्त्व आहे। यामुळे बहीण आणि भाऊ या दोघांनाही लाभ होत असतो, त्यांच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच तुमच्या भावाला राखी बांधताना तुम्ही हा मंत्र जरूर म्हणायचा आहे। तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला कोणत्या चुका या करायच्या नाही आहेत आणि तसंच भावाला राखी बांधताना आपल्याला कोणता मंत्र हा म्हणायचा आहे आणि राखी बांधताना आपल्याला किती गाठी या त्या रक्षासूत्राला मारायच्या आहेत। रक्षाबंधन या सणाच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे अशी सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर याप्रमाणे तुम्ही योग्य पद्धतीने हा सण आनंदाने साजरा करा आणि ज्या गोष्टींची काळजी घेऊन जे काही नियम आहेत ते पाळून हा सण तुम्ही साजरा करा, म्हणजे तुमच्या भावा बहिणींच्या नात्यामधलं प्रेम हे अधिकाधिक वाढेल आणि तुमच्या भावाला दीर्घायुष्य हे प्राप्त होईल। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।